प्रथमेश खराडे त्यांना आपल्या मंचावर घेऊन या। महेश गोरे भाजी मार्केटचे अध्यक्ष महेश शेठ गोरे यांना स्टेजवर घेऊन या। प्रथमेश खराडे घेऊन या त्यांना स्टेजवरती या। महेश शेठ गोरे आपलं स्वागत आहे, लवकर या। महेश शेठ गोरे या। हेलो 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 यहाँ से चला सामना चालू करूयात। स्पीड अप करा सर, रिक्वेस्ट आहे स्पीड अप करा, खूप सामने खेळवायचे आपल्याला। तर किशन किशन शिंदे आणि गणेश चोकट सलामीला आलेली जोडी। इथून स्विंग मिस, चेंडू फेकलाय विशाल जितेकर बॉलिंग। इथून पुढचा चेंडू फेकलाय, पुन्हा एकदा मिस होतोय। लगातारचे 2 चेंडू मिस झालाय। इथून मागील जर सामने पाहिले गेले तर 80+ अशा धावा आल्या होत्या। मग तोच विचार करून कुठेतरी समोर बॅटिंग करत असताना किशनला विचार करावा लागेल। इथून उचलायचा प्रयत्न जरूर होता, हातामध्ये मारलाय। तिसरा चेंडू सलगचा डॉट येतोय। लगातारचे निर्धाव 3 चेंडू। इथून पुढे फुलटॉस चेंडू जरूर होता, स्वतः पकडतोय आणि लगातार चौथा बॉल डॉट येतोय। काय गोलंदाजी पाहतोय आपण इथे, अप्रतिम अशी गोलंदाजी आपण पाहतोय विशाल जितेकर यांच्या माध्यमातून। इथून पुन्हा एकदा 5वा चेंडू डॉट फेकतोय। काय गोलंदाजी करतोय, वाह। इथून काहीतरी विचार करावा लागेल, कुठून ना कशा तरी रन मारावे लागतील, कारण 5 चेंडू डॉट आलेत। पुन्हा एकदा, पण आता नाही। 6 बॉल 6 रन करायचे होते किशनला, म्हणून हा शेवटच्या चेंडूवर त्याने आज 6 मारून संघाच्या 6 धावा कंप्लीट केल्या। इथून फलंदाजी करत असताना फलंदाजांना विचार करावा लागेल, कारण मागील जर सामने आपण पाहिले 80+ धावा सहज चेस केल्या। मागील मुकाबला आपण बघितला तर 80+ धावा सहज 1 ओव्हर ठेवून चेस केल्या गेल्या। इथून पुढे नेक्स्ट बॉलर केतन पाटील, आरिवली गावचा एक सितारा आपण इथे पाहतोय। तिकडे लांब ठेवला ना तर होईल, इथे याच्या जवळ। इथून गणेश चोकट जो पहिल्यांदा स्ट्राइक वरती आलाय।
इथून फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केला. गणेश चौकट यांच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत षटकार. चला विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल कुणाल मते यांच्याकडून केतन पाटील साठी. नक्कीच काय बॅटिंग करतोय. नक्कीच पहिल्याच बॉलवर काय शॉट खेळलाय. इथून या 6 रनांसोबत संघाच्या धावसंख्या 12 रन. चला पाठीमागच्या 2 बॉल मध्ये 2 षटकार आलेत. विशालच्या शेवटच्या बॉलवर आणि केतनच्या पहिल्याच बॉलवर. त्यामुळे पहिले 5 डॉट बॉल पडले होते, परंतु त्यानंतर मात्र क्षणार्धात हे चित्र बदलून गेले. लेफ्ट आर्म आउट विकेट. नेक्स्ट बॉल आउटसाइड ऑफ स्टंप ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येत असताना दीर्घ चेंडू. विशाल चितेकरनं पहिलं षटक केलं, फक्त 6 धावा त्यानं दिल्या. केतन पाटील हरवली. हो स्विंग आणि मिस. आणि टप्प्यावर जर चेंडू पडला ना तर केतनची सुद्धा गोलंदाजी खेळणं उजव्या हाताच्या फलंदाजांना खास करून नेहमीच अडचणीचं ठरतं. पहिला सरळ बॅटवर दिला होता, परंतु आता मात्र पूर्णपणे लईमध्ये परतत असताना केतन पाटील. हो पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. लेफ्ट होतं विकेटनं जेव्हा गोलंदाजी होते, एक नॅचरल लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळतो, एक नॅचरल स्विंग पाहायला मिळतोय. आणि पहिल्या बॉलवर षटकार पडला होता, परंतु तदनंतर 3 डॉट बॉल येत असताना विशालनं 5 डॉट बॉल केले होते. शेवटच्या बॉलवर षटकार आला. केतनच्या पहिल्या बॉलवर षटकार आलाय. इकडे 5 डॉट बॉल तर बघायला मिळणार नाहीयेत ना. 3 तर सलग निर्धाव चेंडू काढलेत. हा चेंडू लेफ्ट केला होता, सोडून दिला होता. सर शॉर्ट दरम्यानच्या दिशेमध्ये पंचांची कोणतीही प्रतिक्रिया येताना दिसत नाहीये. आज बरेचसे अंदाज चुकलेत खरं तर फलंदाजांचे. अगदी पहिल्या मॅच पासून आपण बघतोय बऱ्याचदा फलंदाजांनी बॉल लेफ्ट केले, परंतु लाईन आहे तिकडे आणि लाईनच्या आतमधून चेंडू गेला असावा. हो यावेळेस मात्र अगदी व्ही शेप मध्ये लॉंग ऑन बाटल्यांच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 6 धावांकरता षटकार. पहिल्या आणि शेवटच्या बॉलवर केतन पाटीलचा षटकार पडला आणि आतापर्यंत ज्या धावा झाल्यात त्या सगळ्या धावा षटकारांच्या सहाय्याने झाल्यात. म्हणजे 3 बॉल मध्ये 18 आल्यात, बाकीचे 9 डॉट बॉल सुद्धा पाहायला मिळाले आतापर्यंत या इनिंग मध्ये. त्यामुळे सिंगल डबल्स वर बिलकुल लक्ष दिला जात नाहीये. फक्त खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अशीच पद्धतीनं दोनही सलामीवीर मैदानामध्ये खेळ करत असताना एका बाजूला किसन शिंदे आहेत, दुसऱ्या बाजूला गणेश चोखट मान फ्रॉम कर्जत. चोकट का बऱ्याचदा प्रेक्षकांना सुद्धा प्रश्न पडतो गणेश चौकट नक्की कुठला. श्रीवर्धनला पण नाना दिवेकर सांगतात श्रीवर्धनला सुद्धा खेळला. कर्जतला बऱ्याचदा ग्रामीण खेळताना दिसतो आम्हाला. न्यू पनवेल तेवत म्हणजे काय तर गणेश चौकट शिवाय क्रिकेटच नाही असंच म्हणावं लागेल आता. पण नशीब सुद्धा लागतं एवढ्या स्पर्धा खेळण्यासाठी आणि जे प्रत्येकाला ते नशीब नसतं ते भाग्य आहे आणि क्रिकेटवर आवड आहे त्याची. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. पहिलाच बॉल थोडासा लेग स्टिक वर होता, वळवण्याचा प्रयत्न मात्र झाला होता. लेग बाईटचा इशारा इकडे 1 रन कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 धावा अगोदर सगळ्या बॅटच्या स्वरूपामध्ये रन आहे. पुन्हा एकदा खरं तर लेग स्टिक वर होता हा चेंडू खोदून काढला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे चेंडू
सिंगल मिळेल 1 रन. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं तर 84चा चेस करायचा होता, धावा बिलकुल झाला नाही. दुसऱ्या मॅच मध्ये तर धावांचा चेस एवढा लवकर झाला, 1.5 षटक राखून खरं तर जवळजवळ 80च्या आसपास धावांचा चेस झाला. त्यामुळं असं नाही की चेसिंग करताना अडचणी येतात. मैदान छोटं आहे आणि इकडे भरपूर धावा होतात. या मैदानाचा इतिहास आहे आजपर्यंत. हो, इकडे मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड स्कोअर लेग कडे सिंगल मिळेल. आदित्य साळवी आदित्य साळवी तिसरं षटक करतोय. चांगला रनअप आहे, चांगला रिदम, चांगली ऍक्शन. स्विंग होते पहा आणि त्यासाठीच करत बॉल देण्यात आला त्याच्याकडे. हवेमधून स्विंग होऊन थोडस अडचणीमध्ये चाललंय सध्याच्या घडीला. टेप बॉलवर रन्स प्राप्त करणं. आतापर्यंत 3ही षटकं चांगली गोलंदाजी झाले. साळवे पुन्हा एकदा. 21 धावा झाल्यात आतापर्यंत. 21 लॉस ऑफ 0. दोन्ही सलामीर सुरक्षित आहेत अजूनही. क्लीन बॉल. साळवेनं दांडी गोल केले. फर्स्ट विकेट डाऊन, ब्रेक थ्रू दिला अखेरीस. आणि पहिला धक्का इकडे मात्र लागेल. गणेश चौखटला मात्र आता पॅव्हलियनचा रस्ता दाखवलाय. फर्स्ट विकेट डाऊन. आदित्यचा भन्नाट फुलं लेंथ होता आणि हलकासा स्विंग होता. हवेमधूनच चेंडू सरळ जाऊन स्टंपवर आदळला आणि अखेरीस सलामीची जोडी फोडली गेली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश चासकर. साळवे पुन्हा एकदा सज्ज होईल. तो विकेट आपल्या षटकामधील शेवटचा बॉल सादर करेल. यानंतर 3 षटकं संपणार आहेत. चासकर आलाय स्ट्राईक एंडला. 21 लॉस ऑफ 1. राईट आर्म आउट विकेट ना. साळवेचा हा बॉल टप्पापर्यंत बाहेर निघतो. लेग स्टिक सोडून व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पंचांचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 22 रन्स. आकाशा एअर विमान. कॅमेरामन अधून मधून विमान सुद्धा दाखवा आपल्या प्रेक्षकांना. यावेळेचा हा स्ट्रोक बॅकवर्ड लेगला संपूर्ण शरीर झोकून दिलं होतं, परंतु त्याचा फायदा झालेला नाहीये. बॉल सहज जाईल तो सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता करता शेवटच्या बॉलवर मात्र आलाय चौकार आणि चौकारच्या सहाय्याने 3 षटकांचा खेळ समाप्त आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 1 गडी बाद 26 धावा. हॅलो हॅलो हॅलो. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा आहेत त्या 26 धावा. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. इथे थोडंसं आक्रमण करावं लागेल, कारण पहिल्या 2ही मॅच मध्ये आपण पाहिला तगडा स्कोर उभा केला दोन्ही संघांनी. इकडे थोडाफार कमी वाटतात धावा, परंतु 2 ओव्हर्स मध्ये सुद्धा चांगल्या धावा होऊ शकतात. पहिला सामना तुम्ही पाहिला असेल सचिन मोरेच्या संघानं तर 2 ओव्हर्स मध्ये 50 धावा शेवटच्या 2 ओव्हर मध्ये दिल्या होत्या. त्यामुळं काही घडू शकतं. इकडे सुद्धा अजून एक 35-40 धावा जर जमवता आल्या शेवटच्या 2 ओव्हर्स मध्ये तरी सुद्धा एक चांगली टोटल जरूर पाहायला मिळेल. परंतु 4थं षटक घेऊन कॅप्टन कुल विजय विशाल चितेकर. पहिले षटक टाकलं तर विशाल 5 डॉट बॉल सलग केले होते. शेवटच्या बॉलवर षटकार पडला होता. 6 धाबांचं षटक होतं. आता आपल्या कोट्याचं दुसरं षटक पूर्ण करेल राईट आर्म राऊंड स्टंप्सनं पहिला बॉल.
आउटसाइड ऑफ स्टंप. इकडे थोडासा दिशा सोडून चाललाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. 27-27. यावेळेचा हा चेंडू टप्पा पडला, बाहेर निघतोय. चांगले यष्ट्यांच्या पाठीमागे वर्क पाहायला मिळालं विकेट किपर कडून. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता अँगल बनवून गोलंदाजी होते विशाल कडून. राईट आर्म राऊंड स्टंप्स करतोय, त्यामुळं चांगला बॉल होता. फुल लेंथ होता, खोदून काढलाय त्याला बॅटॉनच्या दिशेमध्ये. डोंगाचा फिल्डर जाऊन बॉल स्टॉप करेल तोपर्यंत मात्र दुसऱ्या धाव्यासाठी सरसावले त्याने या 2 धावा पूर्ण. रिस्क घ्यावी लागेल फलंदाजांना, थोडी रिस्क घ्यावी लागेल, कारण अगोदरच आता मात्र चेंडू हातामधून निघून चाललेत आणि अशा वेळेला मोठे स्ट्रोक्स येत नाहीयेत. धावसंख्या पुढे वाढवायची आहे, त्यामुळं जास्त विकेट सुद्धा गेलेली नाहीयेत. एकच फलंदाज आतापर्यंत बाद झालाय. यावेळेस ऑफ केले बॉलला ऑन साइडला डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. उत्तुंग फटका, षटकार. हे बऱ्याचदा घडतं, कधी कधी सिंगल असते, अगोदरच्या बॉलवर मिसफिल्ड होते, स्ट्राईक रोटेशन होतं, त्याच फलंदाज स्ट्राईक मिळते आणि कधी कधी गोलंदाजाचं कंट्रोल सुद्धा संतुलन बिघडतं. कारण थोडीशी चिडचिड होते जेव्हा आपल्या गोलंदाजीवर चांगलं क्षेत्ररक्षण होत नाही आणि आपसुकच मग पुढचा चेंडू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होतो गोलंदाजाकडून आणि त्याच प्रयत्नामध्ये तो फायदा फलंदाजांना मिळत असतो आणि मग आपला सगळ्यांचं लक्ष मात्र त्या फिल्डरकडे जात असतं. कारण मग जर तर सुरुवात होते, असं झालं नसतं, असं झालं असतं तर हा षटकार आला नसता. विशालचा बॉल लॉफ केला, इकडे मात्र ड्राईव्ह कव्हर्सला फिल्डर. कॅच ड्रॉप. सोपा झेल होता कव्हरला. लगेचच रवानगी करण्यात आले. अगदी गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा एवढ्या लवकर बदल्या होत नाहीत, तेवढ्या लवकर बदली झाले. विशाल आहेत तिकडे, पण आता तिथून जर सुटला तर केतन पाटील आहेत, नाही सांगतात. 36. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चान्स आहे, झेलची शक्यता आणि अखेरीस कॅच आणि विकेट मिळाले विशालला. खरं तर हा झेल केतनला घेऊन द्यायला हवा होता. आम्ही ती वाट बघत होतो, कारण केतन कदाचित झेलवर जाईल, परंतु सारे मात्र वेगानं गेला. कारण केतनने झेल घेतला असतं तर खऱ्या अर्थानं ते जे ट्रान्सफर केलं होतं ना त्याचं चीज झालं असतं. .36 36 धावा धावफलकावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल येतोय, जरा लवकर फलंदाज पाठवा. .36ला 2 3.5. एज लागला आउटसाइड एज. शॉर्ट थर्ड मॅनला फील्ड केला जातो. डायरेक्ट हिटचा प्रयास होता, तालबार बचावला, सिंगल कंप्लीट करण्यात आले. 4 षटक या ठिकाणी समाप्त होतील आणि 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावर 37 धावा धावफलकावर. पाचवं आणि अंतिम षटक असेल. 37 झाल्यात. 50 आकडा तरी गाठावा लागेल. हॅलो, पहिल्या 2 सामन्यांच्या तुलनेमध्ये या मॅच मध्ये थोड्याफार कमी धावा आपल्याला पाहायला मिळतात, कारण सुद्धा तसंच आहे. अगदी डिसिप्लिन बॉलिंग पाहायला मिळाले. विशाल चितेकर असतील, केतन पाटील, त्यानंतर आदित्य साळवेनं टाकलेलं षटक. परंतु पाहूया 5वं आणि अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतील सचिन म्हात्रे उर्फ वायफाय. मगाशी वायफायचा प्रॉब्लेम होता इकडे. यावेळेस मात्र फटका फसला, हा मिसक्यूट झालाय. सचिनलाच घ्यावं लागेल, कारण पाठीमागे कुणीही नव्हतं. पोहोचण्याचा प्रयत्न झाला, परंतु फॉलो थ्रू मध्ये थोडासा जास्त पुढे गेला होता, त्यामुळे मागे परतणं त्याच्यासाठी थोडंसं कठीण झालं होतं. सिंगल आली. स्कोर मोस्ट टू 38. 38 धावा. 1-2 मोठे तरी स्ट्रोक्स पाहावे लागतील फलंदाजांना.
एका बाजूला निखिल आहे, दुसऱ्या बाजूला किसन आहेत, टीमचे कॅप्टन आहेत. सुंदर स्क्वेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. संदेशजी पाटील बोरले आणि त्यांची संपूर्ण टीम आहे. इट्स अ नो बॉल कॉल. योग्य निर्णय होता ग्राउंड अंपायरचा. 3 धावा मिळतील या टोटल. यावेळेस मात्र ऑन साइडला स्विंग केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर उत्तुंग षटकार. रन्स हव्याच होत्या आणि शेवटच्या ओव्हर मध्ये धाबा येत असताना गुड मॉर्निंग टीमचं अर्धशतक धाव फलकावर अखेरीस 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. हा सुद्धा चेंडू सोडून दिला होता. हा वारंवार निर्णय चुकलाय. बघास पासून एवढ्या वेळा खरं तर फलंदाजांनी बॉल सोडले आणि वाईट बॉल सोडले आणि वाईट बॉल जरी आला तरी फार फार ते एक धाव मिळते. एवढे चेंडू सोडले तर ते ट्राय करायलाच हवा होता या बॉल्सवर. थोडासा घुसून खेळण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑन कडे. आता काही खरं नाहीये. आता दर्शन काही खरं नाहीये. आता कदाचित पुढच्या मॅच मध्ये विशाल जितेकर आहेत. कदाचित विचार केला जाईल. हे दडपण होतं, हा प्रेशर होता. हा दबाव होता मगाशी. खर तर आता टेन्शन वाढले दर्शनचं. कारण दोनही चेंडू खर तर अगदी सोपे होते, परंतु हा चौकार टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली ती 55 धावा धावफलकावर आणि 56 धावांचं टार्गेट आता मात्र असेल विशाल जितेकरच्या टीमला. 56 रन्स टू विन. चला टॉस करूया आपण नेक्स्ट मॅच. चला भैरवनाथ बुचुंबे आणि जुईली मात्रे आमचे स्वप्नील यांचे पिता श्री प्रमोदजी कांबळे यांना विनंती आहे आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण आपल्या शुभ हस्ते संपन्न करावा. पहिल्या फेरीमधील चौथी लढत असेल. एका बाजूला विचुंबे कॅप्टन अविनाश पाटील, दुसऱ्या बाजूला जुईली मात्रे प्रतिष्ठान कॅप्टन सौरभ ठोकर अल्टो. दोनही दिग्गज खेळाडूंमध्ये खरं तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि टॉस केला जातो. चला टॉस जिंकलाय अविनाश पाटील. अर्थातच विचुंबे. रिद्देश 11 भैरवनाथ प्रसन्न विचुंबे.
चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करते. एका बाजूला विशाल जुतेकर आणि दुसऱ्या बाजूला दर्शन. 56 धावांचं टार्गेट आहे. 56 रन्स टू विन. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. 56चं टार्गेट आहे. तर 56 करायचे देवांश लेबन आदर्श स्पोर्ट्स पनवेल टीमला. विरोधामध्ये गुड मॉर्निंग टीम आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला किसन, दुसऱ्या बाजूला विशाल. अभिजितजी बवर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत. गुड मॉर्निंग टीम कडून पहिलं षटक घेऊन योगेश शास्कर. 56चं टार्गेट आहे. परंतु सुरुवातीची 2 षटकं फार महत्वाची ठरतील. 2 ओव्हर्स मध्ये फलंदाजांवर थोडासा कंट्रोल करण्यात आला बॉलर्स कडून, तर नक्कीच चांगली बॅच पाहायला मिळेल. पहिलाच बॉल, एक्सलेंट ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स. बॉल साइड डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेनं 4 धावांकरता विशालच्या बॅट मधून येतो हा नेत्रदीपक फटका. चौकार. खातं उघडलं आपल्या स्टाईल मध्ये 4 या धाबेनं. आणि खासियत आहे चांगले तंत्रशुद्ध फटके पाहायला मिळतात. विशाल म्हटला की त्याच्या फलंदाजी मधून इकडे पॉवर प्लेचं षटक आहे, सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणाऱ्या षटकामध्ये 2 फिल्डर तडियाड सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्याचमुळे हे रान मोकळं आहे फलंदाजांना. हो, चांगला बॉल होता. यावेळेस मात्र रिशा सहानं थोडस फ्लिक केलं होतं. कडे सिंगल मिळेल. चौकारानंतर मात्र लगेच स्ट्राईक रोटेशन्स पाहायला मिळाले. 1 रन टीमची टोटल 5 या आकड्यावर. योगेश चास्कर समोर दर्शन आहे. दर्शन जाधव. दर्शनला थोडं प्रेक्षकांची मनं जिंकावी लागतील, कारण क्षेत्ररक्षण करताना त्याच्याकडून बऱ्याचशा चुका झाल्या होत्या आणि त्या चुका सुधारण्याची संधी मात्र विशालने दिली सलामीला पाठवत. ओ, पहिलाच बॉल दर्शननं भिरकावून दिलाय आणि जेवढ्या धावा माझ्याकडून गेल्या होत्या त्या सगळ्या धावा पहिलाच बॉलवर खरं तर मिळवून दिल्यात. त्या अर्थातच देवांच्या आदर्श पनवेलसाठी 6 धाबेन आपल्या स्टाईल मध्ये खातं उघडलंय. आणि दर्शन जाधवचा हा षटकार जर पाहिला तर नक्कीच आम्हाला दर्शन बांदेकरची आठवण आली. सुरुवातीपासूनच आक्रमकपणा, हार्ड हिट आणि कुठेतरी जो दबाव होता, मिसफिल्डचा दबाव होता, दबाव हे टेन्शन एका झटक्यात रिलीज करून टाकले दर्शनला. ग्रेट स्टार्ट. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावर. चास्कर पुन्हा एकदा. गोलंदाज सज्ज होईल. योगेश. क्षेत्ररक्षणामध्ये बदल हलकासा केला जातोय. लॉंग ऑफचा फील्ड लॉंग ऑफ आतमध्ये, मिड ऑफ आतमध्ये घेण्यात आला. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक सरळ पॅटनं मिड ऑन क्लिअर केलाय. बॉल जाईल लॉंग ऑन बॉर्डरच्या दिशेने 4 धावांकरता. षटकानंतर मात्र दर्शन लगावलाय चौकार. टीमची टोटल 15 वर. कॅमेरामन विमान येते. ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत तैनात, त्यामुळे सिंगल मिळेल.
पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र चांगल्या धाबा पाहायला मिळतात देवांश आणि आदर्श पनवेल संघाच्या धावफलकावर. एका बाजूला विशाल 5 धाबांवर खेळतोय, दुसऱ्या बाजूला दर्शन 11 धाबांवर खेळतोय. हा शेवटचा चेंडू असेल चासकरचा. हो, हलकासा कट होत गेला आतमध्ये, थोडासा ब्रेक होता, स्लोवर वन थोडीशी गती काढली होती, थोडा बॉल खाली सुद्धा राहिला. इकडे डॉट बॉल येत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आहेत त्या 16 धाबा, बिनबाद 16. चांगली सुरुवात, 56चं टार्गेट आहे. शेवटच्या 4 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. दहाच्या विकवाड रन रेटनं आता मात्र पुढे सरकायचं आहे तेव्हा आदर्श पनवेल टीमला. नेक्स्ट मॅच बी रेडी. जुईली मात्र प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधामध्ये रिद्देश 11 भैरवनाथ प्रतिष्ठान विचुंबे या 2 टीम्स मध्ये सामना पाहायला मिळेल. एका बाजूला अल्टो, दुसऱ्या बाजूला अविनाश अशी लढत. परंतु अनेक स्टार खेळाडू या टीम मधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. शांबूला आपल्याला पाहता येईल, त्याचप्रमाणे ओम खोपकर इन अन ऍक्शन. सौरभ ठोकरचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. सबोट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयास झाला थोडासा उशिरानं, परंतु तोपर्यंत मात्र दर्शनने 1 रन कंप्लीट केले. सिंगल रन, थोडीशी धोकादायक धाव होती, रिस्की कॉल होता, खरं तर डेंजर एंडला दर्शन होता, परंतु बाल बचावला. 1 रन. मंजीचा लोअर फुल टॉस ऑन साइडला वळवलाय, लॉंग चेस आहे. इकडे मात्र कमाल फिल्डिंग आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो सुद्धा स्ट्राइक एंडला. रनआउट साठी 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आली, रेफर करण्यात आले. आय थिंक इकडे मात्र धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न विशाल चितेकरचा अंगलट तर आलेला नाहीये ना, असा तो विशाल चितेकर. आणि एकतर विकेट मिळत नाही, एकतर धावा कमी आहेत, आणि अशा सिच्युएशन मध्ये क्षेत्ररक्षणामधून मात्र असा गलथानपणा थोडासा अंगलट येऊ शकतो. इकडे मात्र जेल सुटलाय कॅप्टन कूल पीजे. विशाल चितेकर बघाशी थोडीस रनआउटच्या स्वरूपामध्ये बाल बचावला होता. इथे आणखीन एक सफलता मिळाली असती, परंतु ती सुद्धा निघून गेले. हा सुद्धा फटका थोडासा मिसक्यूट आहे. बॉल हवेत, एक्स्ट्रा कव्हरला संधी, कॅच ड्रॉप अगेन. लगातार दुसऱ्यांदा विशाल चितेकर वर मात्र सगळेजण मेहरबान आहेत सध्याच्या घडीला. विशालचा झेल घेण्याची सुद्धा हिंमत होताना दिसत नाही कोणाची, एवढी दहशत आहे. एवढं जर नशीब असेल तर यंदाच्या वर्षी तर मॅन ऑफ द सिरीज साठी स्कूटी सुद्धा आहे. कारण नशीब सुद्धा असावं लागतं. बऱ्याच वेळेला परफॉर्मन्स सुद्धा मॅटर करत नाही, कारण परफॉर्मन्स बरोबर बाईक घ्यायची बोलल्यावर नशीबच लागतं. हे आम्ही सुद्धा बऱ्याच वेळेला पाहिलंय. आणि नशीब जोरावर आहे विशाल चितेकरचं. आउटसाइडर बरेचसे फलंदाज आहेत. चांबो पहिल्यांदा असं वाटलं होतं की आम्हाला कदाचित चांबो 1 साइडेड इथून निघून जाईल, परंतु लगेचच डिस्क्वालिफाय आहेत ते. स्वीप केलं, इकडे मात्र स्क्वॉल लेगला, नो चान्स, बॉल सीमा पार. दर्शनच्या बॅट मधून 4 रन चौकाराने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 28, लॉस ऑफ 0 आफ्टर द एंड ऑफ सेकंड ओव्हर. 28 झालेत पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये, बरोबर 28 करायचे पुढच्या 3 ओव्हर्स मध्ये. धावा झाल्यात. विकेट गमावलेली नाहीये, परंतु केतन पाटील मात्र पॅड बांधून रेडी आहेत. आज चांगले फिरवले चेंडू, आज बोट चांगली वळत होती त्यांची.
पहिल्या बॉलवर त्याचीच बोट वळवली होती, नंतर मात्र पूर्णपणे सुंदर बॉलिंग पाहायला मिळाली. नाही, फिरवल्यानंतर मेडन ओव्हर सुद्धा टाकताना आम्ही पाहिले त्यांना. निर्धाव षटक सुद्धा त्यांनी बरेच टाकलेत आपल्या कारकिर्दीमध्ये आणि ती स्ट्रेंथ आहे गोलंदाजी मधली. जवळ 3 ओव्हर्स 28 धावांची गरज आहे. टेप बॉलचा वापर केला जातो या ओव्हरसाठी. आता पूर्णपणे दोनही बॅटर सेट झालेत. एकतर 2-2, 3-3 जीवनदान सुद्धा देण्यात आले. योगेश सासकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक उचल जोईल. राईट अप आउट विकेट. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. हो, या बॅटचा पहिलाच बॉल थोडासा अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलला सुरुवात झाली. डॉट बॉल किंवा विकेट्स दबाव बनवावा लागेल पहिल्यांदा मॅचवर. अजूनपर्यंत दबाव नाहीये देवांशी दर्शक पनवेल टीमवर. दोनही बॅटर सुरक्षित आहेत, ओपनर सुरक्षित आहेत आणि पहिल्यांदा तो प्रेशर बिल्डअप करायचा असेल तर असे डॉट बॉल्स टाकावे लागतील. ओव्हर द स्टंप्स न चासकर पुन्हा एकदा स्टंपच कोसळले. एवढी जोरदार हवा आहे, पाहू शकता आपण. स्टंप्स पडले तर अंपायर्सला पेनल्टी द्यावी लागेल. अमोल काळे यांचं पॅनल आहे, पॅनल मधून कपात करण्यात येईल. केतन पाटील वाट बघतायत, मेरा नंबर कब आएगा. खूपच बाहेर आहे ऑब्विसली. इकडे मात्र फाईन लेगला सुद्धा मिसफील झाले. बॉल डीप फाईन लेग बॉलिंगच्या दिशेने 4 धावा वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये मिळतील तब्बल 5. लोअर फुल टॉस होता ऑन साइडला. स्क्वेअर लेग कडे सिंगल पडेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 56 धावांचा चेस करायचा, परंतु हळूहळू त्या चेसच्या दिशेनं मात्र मैदानामध्ये आगीकूच करत असताना 38 धावा झाल्यात आतापर्यंत. 38 रन्स. चेंडू इकडे मात्र ऑफ स्टंप लाईन वरचा टप्पा पडला, हलकासा कट होत तो बाहेरच्या बाजूला निघून गेला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. तिसऱ्या षटकामधील आता मात्र असेल हा शेवटचा चेंडू. लॉफ केला डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट.
दर्शनच्या बॅट मधून एक सुंदर फटक्याचं दर्शन, लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय, एक धमाकेदार स्ट्रोक, षटकार. विशालकडे बघून बघून खरं तर दर्शन आज बॅटिंग केले. थोडीशी दहशत निर्माण झाली होती मगाशी त्याच्या मनामध्ये, कारण क्षेत्ररक्षण करताना त्याच्याकडून चुका झाल्या होत्या 2 वेळा आणि तो दबाव होता, कुठेतरी ते ओझं होतं, ती लायबिलिटीज होत्या त्याच्यावर, त्या कुठेतरी त्या जबाबदारीमधून तो आता मात्र मुक्त झाला असेल. ज्या पद्धतीने त्यानं बॅटिंग केलंय, 2 षटकार 2 चौकार, खूप सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन. 22 धावांवर तो सध्याच्या घडीला खेळतोय आणि टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 44 या आकड्यावर. देवांश 11, आदर्श पनवेल टीम हळूहळू विजयाकडे वाटचाल करत असताना 12 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 12 रन्स रिक्वायर्ड, रिमेनिंग 12 डिलिव्हरीज. 12 बॉल 12. चौथं षटक घेऊन किसन, पहिलाच बॉल किसन यांचा प्लेस केला, स्क्वेअर लेग कडे सिंगल मिळेल. रिलॅक्स मध्ये आहेत, खरं तर स्ट्राईक रोटेशन होते. दोनही फलंदाज एकमेकांवर तेवढाच विश्वास ठेवतात, दोघही एकमेकांना संधी देतात खेळण्यासाठी. वन मॅन शो नाहीये, तेवढाच विश्वास, तेवढाच आपल्या पार्टनरवर असला की एक चांगली भागीदारी रचत असते आणि मैदानामध्ये त्याचं दर्शन झालंय. दर्शन आणि विशालच्या बॅटिंग मधून डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह आणि बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह दर्शनच्या बॅट मधून चौकार. 7 धावा दूर आहे आदर्श स्पोर्ट्स. यावेळेस मात्र कंट्रोल पुल शॉट स्क्वेअर लेग कडे आणि सिंगल रन. देवांश आदर्श पनवेल संघाचं अर्धशतक धावफलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. पहिल्या विकेट साठी 50शी भागीदारी रचले ती दर्शन जाधव आणि विशाल जितेकर या दोन्ही फलंदाजांमध्ये. ऑन साइडला ओढला हा फटका. बॉल जलचल सीमारेषेच्या दिशेनं 4 धावांकरता विशालच्या बॅट मधून निघणाऱ्या चौकाराला आता फक्त 2 धावांची गरज आहे. त्यामुळे केतन पाटील तुम्हाला पॅड आता सोडावे लागतील. मगाशी ज्या पद्धतीने हर्षल भुजबळ आणि स्वप्नील जी बॅटिंग केली होती, अगदी चेस केला होता, अगदी तसाच चेस परंतु इथे जाता जाता संधी मिळाली इकडे. असं वाटत होतं कदाचित सलामीची जोडी जिंकून देईल, परंतु विशाल जितेकरचा हा झेल मध्ये टिपण्यात आला आणि पहिली विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. कॅप्टन गोल विजय विशाल जितेकर दर्जेदार खेळ साकारला सलामीला जात असताना. अधिक 21 धावांची खेळी साकारली सलामीला जात असताना विशाल चितेकरला. वन प्लेट वन लॉक. विनोद वाघमारे याच्यासाठी पहिलाच बॉल खरं तर थोडासा यॉर्क होता, फुल लेंथ हाताळला गेला. किसन यांच्याकडून 1 रन मिळाली, त्यासंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर इज लेवल. सिंगल रिक्वायर्ड नाव. 55 धावा धावफलकावर लागल्यात आणि पहिल्या विजयाकडे वाटचाल करत असताना विजेचा संघ देवांश आदर्श पनवेल. नेक्स्ट मॅच रिद्देश 11 भैरवनाथ प्रतिष्ठान बिचुंबे आणि जुनी मात्रे प्रतिष्ठान ब्लॅक पॅन्थर्स. बी रेडी, सज्जरा. पाचवणे अंतिम षटक घेऊन गोलंदाज अजिंक्य.
हो इकडे इनसाइड एज लागल्यानंतर बॉल निघून गेलाय फाईन लेगला आणि या चौकाराच्या सहाय्यानं हा सामना मात्र जिंकलाय तो देवांश अँड आदर्श पनवेल टीम वेल प्लेड बॉईज हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक किसन गुड मॉर्निंग टीम नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि ज्याने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि जाऊया मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे